आता सप्टेंबर महिन्याचा जो लाभ आहे तो त्या पात्र महिलांना म्हणजे ज्या जुलैपासून ज्यांनी अर्ज भरलेले आहेत त्यांना सप्टेंबर महिन्याचा लाभ जो आहे तो लवकरच वितरित करण्यात येईल। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तसं पाहायला गेलं तर आमच्याकडे आता जवळपास 2,40,00,000पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आणि यातील जवळपास जुलै महिन्यातील आम्ही 1,07,00,000 महिलांना त्याचा लाभ हा ऑगस्ट महिन्यामध्ये दिला। काही दिवसांपूर्वीच इथं नागपूरमध्ये 31 ऑगस्टला कार्यक्रम झाला, त्याच्यात जवळपास 52 लाखापेक्षा अधिक महिलांना आम्ही या योजनेअंतर्गत लाभ वितरित केला आणि सप्टेंबर असेल आणि जे काही अर्ज आता प्राप्त झालेले आहेत आत्तापर्यंत याची छाननी सुरू आहे आणि ती झाल्यानंतर आम्हाला खात्री आहे की साधारणपणे 2 कोटीपेक्षा अधिक महिला या योजनेअंतर्गत 100% पात्र ठरतील। आमचा तर प्रयत्न आहे की जो अंदाज विभागाने लावलेला आहे 2.5 कोटी महिलांपर्यंत माता भगिनींपर्यंत ही योजना पोहोचवण्याचा, यात आम्ही निश्चितपणाने सफल होऊ असं आम्हाला खात्री आहे। नंतर पहिल्या टप्प्यातली मुदत ही 1 जुलै ते 31 ऑगस्ट होती आणि या कालावधीमध्ये ज्या पात्र महिलांनी अर्ज भरलेला आहे त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळणार आहे। योजनेची जी काही रजिस्ट्रेशन आहे ही सुरूच राहणार आहे। आता सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा आम्हाला अर्ज प्राप्त होत आहेत आणि ज्या पात्र महिलांना आम्ही ऑगस्ट महिन्यामध्येच लाभ दिलेला आहे त्यांना आता सप्टेंबर महिन्याचा लाभ सुद्धा आम्ही लवकरच वितरित करणार आहोत आणि ज्यांनी सप्टेंबरमध्ये अर्ज भरलेले आहेत त्यांना सुद्धा लाभाच्या वितरणाची सुरुवात ही या महिन्यामध्ये होऊन जाईल। आमचा प्रयत्न आहे की अधिकाधिक ही योजना जी आहे ती रेग्युलराइज करण्याचा। 1 जुलै ते 31 जुलैपर्यंत जे आहेत त्याचा लाभ आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये वितरित केला। ऑगस्ट 1 ते ऑगस्ट 24 या कालावधीमध्ये जे आम्हाला अर्ज प्राप्त झाले, छाननी करून जे पात्र झाले तशा 52 लाख महिलांना आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज त्या ठिकाणी लाभ वितरित केला। त्याच्यामुळे आमचा प्रयत्न आहे की दर महिन्याला 1500 जो हा लाभ आहे तो अधिकाधिक रेग्युलराइज पद्धतीनं व्हावा। आता सप्टेंबर महिन्याचा जो लाभ आहे तो त्या पात्र महिलांना म्हणजे ज्या जुलैपासून ज्यांनी अर्ज भरलेले आहेत त्यांना सप्टेंबर महिन्याचा लाभ जो आहे तो लवकरच वितरित करण्यात येईल। तर आपण पाहिलेलं असेल लाडकी बहीण योजनेबद्दल स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी माहिती दिलेली आहे की तुमचे पैसे जे असणार आहेत, ज्यांनी जुलैमध्ये देखील अर्ज केलेला आहे, ऑगस्टमध्ये देखील अर्ज केलेला आहे, त्यांचे पैसे ज्यांना 1500 रुपये काही जणांना भेटतील, काही जणांना अजून एकही हप्ता भेटलेला नाही त्यांना जुलै ऑगस्टचे 3000 रुपये आणि सप्टेंबरचे 1500 रुपये असे पैसे जे आहेत या ठिकाणी भेटणार आहेत। ते पैसे सप्टेंबरमध्ये आम्ही लवकरच या ठिकाणी देऊ असं सांगितलेलं आहे। सप्टेंबर महिना संपायच्या अगोदरच हे पैसे तुम्हाला भेटणार आहेत। मागच्या एका भाषणामध्ये देखील त्यांनी सांगितलं होतं की 30 सप्टेंबरच्या अगोदरच हा हप्ता आम्ही जमा करू असं त्यांनी सांगितलं होतं। मागच्या व्हिडिओमध्ये देखील ती माहिती आपण पाहिलेलीच होती आणि काल स्वतः उपमुख्यमंत्री या ठिकाणी लाईव्ह होते, त्यांनी देखील सांगितलं की आम्ही 3रा हप्ता जो आहे लवकरच वाटप करणार आहोत आणि तो नाशिक किंवा छत्रपती संभाजीनगर या दोनपैकी एका ठिकाणी त्याचा कार्यक्रम देखील घेतला जाणार आहे, जो की लाभार्थी सोहळा असतो तो कार्यक्रम। जसं की पुण्यामध्ये पहिला कार्यक्रम झाला होता, दुसरा नागपूर या ठिकाणी झाला होता आणि आता 3रा नाशिक किंवा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी हा लाभार्थी सोहळा कार्यक्रम घेतला जाणार आहे। आणि दुसरा कार्यक्रम जो झाला होता बघा नागपूर या ठिकाणी आपल्याला माहित असेल 29 ते 31 ऑगस्ट असे पैसे वाटप सुरू होतं। तर 31 ऑगस्टला जो कार्यक्रम झाला त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही जवळपास 52 लाख महिलांना दुसऱ्या कार्यक्रमामध्ये म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे वाटप केलेले होते आणि दुसऱ्या टप्प्याचे पैसे किती तारखेपर्यंत पासूनचे आले होते बघा 1 ऑगस्ट ते 24 ऑगस्टपर्यंत ज्यांचे अर्ज मंजूर होते फक्त त्याच लाडक्या बहिणींना पैसे आलेले होते। तर आता बघा ज्यांचे जुलैमध्ये पैसे राहिलेले आहेत, ऑगस्टमधले राहिलेले आहेत ते पैसे देखील ह्या 3ऱ्या टप्प्यामध्ये येऊन जातील आणि ज्यांनी सप्टेंबर महिन्यामध्ये देखील अर्ज भरलेले त्यांचे अर्ज मंजूर आहेत, त्यांचं DBT लिंक आहे आणि या ठिकाणी बाकीचे राहिलेले पैसे असे मिळून सप्टेंबर महिन्यामध्ये 3ऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी पैसे सर्वांना आता भेटायला सुरुवात होईल। बघा आता आज 18 तारीख आहे, 18 सप्टेंबर आहे, 18 तारखेपासून 30 सप्टेंबरपर्यंत कधीही तुमचे पैसे जे आहेत जमा होतील, म्हणजे 30 सप्टेंबरच्या अगोदर ते पैसे जमा करणार आहेत असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे। म्हणजे हा महिना संपायच्या अगोदरच पैसे जमा होतील असं सांगितलंय। काल कार्यक्रम होता बघा पुणे या ठिकाणी स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 3रा टप्पा आम्ही नाशिक किंवा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी घेणार आहोत आणि त्या 3ऱ्या टप्प्यामध्ये देखील अजून पैसे जमा होतील। तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत 2,40,00,000 अर्ज आलेले आहेत। स्वतः आपण महिला व बालविकास मंत्र्यांनी माहिती दिलेली पत्रकारांशी बोलताना ती देखील ऐकलेली असेल। जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत आलेल्या 1,60,00,000 महिलांना 2 महिन्याचे लाभ देण्यात आलेले आहेत। बघा 3-3 हजार रुपये या ठिकाणी बऱ्याच जणांना आतापर्यंत भेटलेले आहेत। तुमचे 3,000 रुपये भेटलेले आहेत का? कमेंट बॉक्समध्ये भेटले म्हणून धन्यवाद म्हणून नक्की पाठवा। ज्यांना अजून नाही भेटले त्यांनी नाही म्हणून कमेंटमध्ये नक्की सांगा।
जेणेकरून सर्वांना समजेल की किती बहिणींना अजून पैसे भेटलेले नाहीत ते. तर बघा सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत केलेल्या अर्जाची छाननी सुरू आहे. बघा सप्टेंबरपर्यंत जे अर्ज येणार आहे त्याची छाननी सुरू आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत या योजनेअंतर्गत 2 कोटीपेक्षा अधिक महिला पात्र ठरतील असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे. तर बघा त्यांनी सोमवारी या ठिकाणी कोराडी येथे महालक्ष्मी जगदंबा मंदिरात हे दर्शन घेतलं होतं. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ही त्यांनी माहिती दिलेली आहे. तर विभागाचा अंदाज आहे की 2.5 कोटी महिलांपर्यंत ही योजना पुरवली जाणार आहे. म्हणजे 2.5 कोटी महिलांना हा लाभ दिला जाणार आहे. बघा सुरुवातीला 31 ऑगस्टपर्यंतच अर्ज भरण्याची मुदत होती. त्यानंतर सातत्याने अर्ज अजून आले. आता दर महिन्याला अधिकाधिक महिलांपर्यंत 1500 रुपयांचा लाभ पोहोचवण्याचं उद्दिष्ट आहे असं सांगितले त्यांनी. आणि जुलै ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला आहे त्यांना आता जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचाही लाभ लवकरच दिला जाईल. बघा ज्यांच्या या ठिकाणी जुलै ऑगस्टचे पैसे आलेले नाहीत अजून त्यांना एकही हप्ता आलेला नाही तर या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे की जुलै आणि ऑगस्ट नंतर आता सप्टेंबर महिन्याचाही लाभ तुम्हाला लवकर दिला जाणार आहे. तर सप्टेंबर महिन्यात आलेल्या पात्र अर्जांनाही या महिन्यातच लाभ दिला जाणार आहे. बघा आणि नवीन ज्यांनी सप्टेंबर महिन्यात देखील अर्ज केलेले त्यांना 1500 रुपयाचा लाभ देखील याच महिन्यात लगेच दिला जाणार आहे अर्ज केलेल्या महिन्यातच. आणि ज्यांचे जुलै ऑगस्टचे राहिले ते देखील पैसे दिले जाणार आहेत. आणि ज्यांना जुलै आणि ऑगस्टचे पैसे देखील आलेले आहेत 3000 रुपये त्यांना आता हा तिसरा त्यांचा हप्ता भेटणार आहे 1500 रुपयाचा तोही याच महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांना दिला जाणार आहे. त्याच्यानंतर पुढे त्यांनी अजून माहिती दिली. बघा सप्टेंबर असेल किंवा आतापर्यंत जे काय अर्ज प्राप्त झाले आहेत त्या अर्जांची छाननी सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर मला खात्री आहे की 2 कोटीपेक्षा अधिक महिला यासाठी पात्र ठरतील. आमचा प्रयत्न आहे की 2.5 कोटी महिलांना योजनेचा लाभ द्यायचा आहे. तर बघा 2.5 कोटी महिलांपर्यंत हा लाभ पोहोचवला जाणार आहे. त्यामुळे तुमचे राहिलेले पैसे जे आहेत राहिलेल्या बहिणींना काळजी करायची गरज नाही त्यांचे देखील पैसे लवकरच जमा केले जातील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बघा मुदतीबाबत आपल्याला माहीत असेल पहिली मुदत होती 1 जुलै ते 1 ऑगस्ट. त्यानंतर काही कारणास्तव या ठिकाणी पुन्हा अजून मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली. आता 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. 30 सप्टेंबरपर्यंत अजून अर्ज सुरूच राहणार आहेत. सप्टेंबर अखेरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. तर या योजनेचा लाभ ऑगस्ट महिन्यात मिळाला आहे त्यांना आता सप्टेंबर महिन्याचा देखील लाभ लवकरच वितरित करणार आहोत असं स्वतः त्यांनी सांगितलं आहे. ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज भरलेले आहेत त्यांना देखील लाभाची सुरुवात याच महिन्यात होणार आहे. तसेच सप्टेंबर महिन्यामध्ये जो लाभ आहे तो पात्र महिलांना लवकरच वितरित होईल अशी माहिती स्वतः आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. तर बघा सप्टेंबर महिन्यामध्ये सर्व राहिलेल्या बहिणींना लाभ दिला जाणार आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे. आता याबद्दल अजून जे काय अपडेट येतील नवीन ते तुम्हाला सर्व आपल्या चॅनलवरती पाहायला भेटतील. या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती होती. अजून याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आता तुम्ही म्हणाल की आज पैसे जमा होतील का मग तर बघा 18 तारखेपासून आजच्या तारखेपासून कधीही तुमचे पैसे दिवसभरामध्ये 30 तारखेपर्यंत जमा होऊन जातील. कारण की त्यांना 30 सप्टेंबरच्या अगोदरच हा कार्यक्रम देखील घ्यायचा आहे आणि 30 सप्टेंबरच्या अगोदरच तुमचे तिसरा हप्ता त्यांना जमा करायचा आहे. तर याबद्दल अजून जसे अपडेट येतील तसे वेळोवेळी तुम्हाला चॅनलवरती पाहायला भेटतील. धन्यवाद.